नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आपण पोळ्या बनवता बनवता जर पीठ जास्त झालं असेल, जास्त शिल्लकचं झालं असेल तर हा बनवा मस्त असा भन्नाट नाश्ता, उरलेल्या पिठापासून भन्नाट असा नाश्ता। चला तर मी तुम्हाला हा नाश्ता बनवायचा सांगते, कसा बनवायचं ते। तर उरलेलं कणिक होतं, त्या कणकाच्या मी अशा लाट्या बनवून घेते। अशा छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या। खूप छान नाश्ता होतो आणि पोटभरीचा हा नाश्ता बनवून तयार होतो। तर या कणकेच्या लाट्या अशा बनवून घ्यायच्या सर्व। तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मी पिठामध्ये ही लाटी बुडवून घेतली आणि आता ही पोळी मी याची पोळी लाटून घेते। तर मस्त अशी पतली पोळी लाटायची, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मध्यम पोळी ही लाटून घ्यायची। तर मी याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या बनवून घेते, छोट्या साईजच्या। अशा छोट्या छोट्या बनवून घ्यायच्या। साईडचा शिल्लकचा पीठ मी काढून घेते। आता हे एकमेकाला असं जोडून घ्यायचं, असं मस्त असा आकार देऊन घ्यायचा। तर ही रेसिपी खूप छान लागते, असं बनवून घ्यायचं मस्त। तर मस्त असे घोड्याच्या आकाराचे असे हे घोडे मी सर्व बनवून घेतले। आता हे तडका मारून घ्यायचे। तर कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं। तेलामध्ये जिरं, मोहरी, कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 2 मिनिटं तेलामध्ये। आणि काही मी हरभरे होते ते हरभरे टाकून घेतले। 2 मिनिटं असंच मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा। टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा। नंतर हळद, लाल चटणी टाकायची। आणि नंतर हे मी फळं उकडून घेतले होते। आता हे उकळलेले फळं मी याच्यामध्ये टाकून घेते। पाण्यामध्ये उकळले होते मी। आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मसाले लागले पाहिजे सर्व पदार्थ, सर्व याला। तर खूप छान नाश्ता आहे हा गव्हाच्या पिठाचा उरलेल्या कणकेपासून। आणि नंतर याच्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा। मॅगी मसाला म्हटलं की मुलांना खूप आवडतो। तर मॅगी मसाला टाकला की मॅगीला कसा फ्लेवर येतो तसाच याचा पण फ्लेवर लागतो। आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि 10-15 मिनटं याला मस्त असं शिजून घ्यायचं। तर ही रेसिपी खूप लवकर बनून तयार होते। तर 10 मिनटं झाकून ठेवायचं। 10 मिनटानंतर मस्त अशी रेसिपी तयार झाली आहे बघा, मस्त अशी शिजली आहे आणि खूप छान लागते। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।